नमस्कार. आज आपण करणार आहे तर श्रावण स्पेशल कांदा लसूण न वापरता कोफ्ता करणार आहे तर पत्ताकोबीपासून ते झटकीपट असा तयार होतं आणि एकदम सोपी पद्धतीने मी सांगणार आहे. न काजू न क्रीम न मलाई काही न वापरता आपण बेसन टाकून बेसिक साहित्यामध्ये करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. ही पत्ताकोबी घेतलेला आहे, अर्धा किलो घेतला होता, त्याचा खिसून घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक चिरून घेतलं तरी चालतंय. त्यामध्ये एक मिरची बारीक तुकडे करून टाकलेली, थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे, एक छोटा चमचा धनिया पावडर आणि एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि 3 चमचे बेसन टाकणार आहे. थोडंसं बेसन ठेवते मी त्यातलं. आपल्या बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं, जास्त बेसन वापरायचं नाही, थोडंच वापरायचं आणि सगळं चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. बघा हलकं कसं चांगलं मिक्स झालं की त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. कोथिंबीर टाकली सगळं एक जीव चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं पाहू शकता सगळं चांगलं मिक्स झालं. पाणी अजिबात वापरायचं नाही कारण कोबीमध्ये भरपूर असं पाणी असते, त्यामुळे पाणी काही वापरायची गरज नाही आहे. हे सगळं चांगलं करून झालं तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाले की आता हाताने असे आपले गोळे करून घ्यायचे. आपल्याला लहान मोठे जसं कोफ्ता करायचे तसं लिंबूचे साईजचे करणार आहे मी, छोटे छोटे, जास्त मोठे नाही करणार. मग ह्या पद्धतीने असे चांगले करून घेतलेले तर असेच करून घ्यायचे. अगदी छान असं झालेलं आहे. अजून एक तुम्हाला करून दाखवते. असं हलक्या हलक्या हाताने दाबून करायचे, लगेच तयार होते. तर आणि करून झालं की त्याला मग टाकून घ्यायचं. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि थंड पण ठेवायचं नाही. गारचं तेल ठेवलं तर कोफ्त्यामध्ये भरपूर असं तेल राहतं आहे आणि कडकडचं केलं तर पटकन असं वरनं लाल होतं ना आतून कच्चे राहतात कोफ्ते. त्यामुळं मध्यम त्याला मग टाकून घ्यायचं, मिडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचं. खालच्या बाजूकडून 2 मिनटासाठी तळून झालं की असं पलटी करून घ्यायचं. खालच्या बाजून किती छान असा कलर आलेला आहे. लगेच त्याला मग टाकलं की असं पलटी करायची घाई करायची नाही. लगेच पलटी करायला गेला तर तुम्ही त्यालामध्ये विरघळू शकते. बाकी छान असं तयार झाले तर 4 ते 5 मिनटं लागत आहे दोन्ही बाजूकडून तळण्यासाठी. आणखी छान असा कलर पण आलेला आहे. असे सगळे आपण कोफ्ते करून घेणार आहे. तर तुम्हाला अजून एकदा दळून दाखवते. जेवढे बसेल तेवढंच कढईमध्ये टाकायचं, जास्त काही टाकायची नाही. तर अशा पद्धतीने चांगले असे सगळं कोफ्ते तयार करून घेतलेले. तर आणि चवीला भाजी खूप छान अशी होती. जी पनीरच्या भाजीपेक्षा ही जी भाजी चांगली लागते. या पद्धतीनं जर तुम्ही केली तर पनीरची भाजी विसरताना सगळं तळून झाले. तर आता मसाला वाटून घेणार आहे. तर 1 इंच अद्रक आणि एक हिरवी मिरची तुकडे घेतले. तर 2 मोठे साईजचे टमॅटो घेतलेले आहेत. ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं. त्यामध्ये काजू किंवा क्रीम काही न वापरता आपण भाजी तयार करणार आहे. तर त्या कढईमधलं तेल थोडंसं कमी केलं, 1 चमच्याभर तेल ठेवलं, त्यात छोटा चमचा जिरे टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचा धनिया पावडर टाकायचं आणि एक मोठा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली ते टाकून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅसवर सगळं टाकून घ्यायचं, नाहीतर अजिबात त्याला जळून द्यायचं नाही. ते चांगले मिक्स करून झालं तेलामध्ये की लगेच हे टमॅटो आणि अद्रक लसूण जे वाटून घेतलं होतं तेही टाकून घ्यायचं. त्यामध्ये ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅस करायचा, बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं कारण त्या अंगावरती उडते तसे टिपके टिपके. त्यामुळे झाकून ठेवलं म्हणजे असं पटकन तेल सुटते आणि टमॅटो बी वापरते. छान असं टमॅटो वापरला आहे आणि त्याला मसाल्याला तेल बी सुटलेलं आहे. एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. पाहू शकता हे सगळं चांगलं एकदा मिक्स झालं की त्यामध्ये आता हे बेसन टाकून घेणार आहे. इथं मोठा 1 चमचा बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकले म्हणजे याच्यामध्ये काजू क्रीम काही न वापरायची गरज लागत नाही. बेसन टाकल्यामध्ये बाइंडिंग पण येते ना, अशी भाजी वेगळी हे वेगळं होत नाही आहे. त्यामुळे थोडंसं बेसन टाकलं आहे. बेसन 2 ते 3 मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं त्या कच्चेपणा जाईपर्यंत. तर 2 ते 3 मिनटाला चांगलं बेसन भाजून झालं आहे, त्यात चांगला कच्चेपण पण गेलेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आणि असं मसाला टाकायला लागलं की गॅस बारीकच ठेवायचं म्हणजे मसाले जळत नाही. तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकलं की मसाल्यासोबत चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर या पद्धतीने सगळं चांगलं मिक्स झालं आहे. तर त्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायचं तसं पाणी टाकून घेणार आहे. तर मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून घेतलं की मिक्स करून घ्यायचं एकदा. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. कारण आपण कोफ्ते करताना मीठ टाकलेलं आहे. फक्त आपल्याला आता हे रशापुरतंच मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून घेतलं की एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची. याला उकळी आली की झाकून ठेवायचं आणि बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनटासाठी चांगली ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. तर बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनटं चांगली ग्रेव्ही शिजलेली पाहू शकता तुम्ही. कलर बी खूप छान असा आलेला. एकदा मिक्स करून घेऊ. दाटसर ग्रेव्ही झालेली, बेसन टाकल्यामुळे अशी ग्रेव्ही छान अशी दाटसर होती. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊन एक कोफ्ते सोडून घेऊ. कोफ्ते टाकले की त्याला शिजून घ्यायची काही गरज नाही. तुम्ही जर शिजून जर घेतले तर ते विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे कोफ्ते टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस लगेच बंद करून टाकायचा की छान असे कोफ्ते तयार झाले. तर
आणि तुम्हाला जर कोफ्त्याला जसा कलर पाहिजे असेल तर एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची कोबीमध्ये, म्हणजे त्याला खूप छान असं लाल कलर येते. किंवा असं थोडंसं बीट खिसल्या टाकायचं 2 चमचे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.